इराणच्या ऊर्जा प्रकल्पांवर अमेरिकेनं हल्ला केल्यास इंटरनेट बंद होण्याची शक्यता आहे। इराणी लष्करानं तसा गंभीर इशारा दिलाय। पर्शियाच्या आखातात समुद्राखाली असलेल्या ऑप्टिकल फायबर वाहिन्यांचे नकाशे इराणी लष्कराकडून सादर करण्यात आले। अमेरिकेनं ऊर्जा प्रकल्पांना लक्ष्य केल्यास या वाहिन्या तोडून टाकू अशी इराणी लष्करानं धमकी दिलेली आहे। आखाती युद्धात शस्त्रसंधीला मुदतवाढ देण्याची नामुष्की डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर आली। चर्चा होऊन करार होईपर्यंत ही शस्त्रसंधी सुरू राहील असं ट्रम्प म्हणाले। पण काल पुन्हा कोलांटोडी मारत ही शस्त्रसंधी अनंत काळासाठी नाही, 3 दिवसात चर्चा होईल असं ट्रम्प यांनी म्हटलं। ट्रम्प यांना शस्त्रसंधी का वाढवावी लागली याच्या अनेक थिअरीज दिल्या जात आहेत। इराणला हरवणं अवघड वाटतंय, तसंच एकतर्फी शस्त्रसंधी हा ट्रम्पचा डबल गेम असून नाकेबंदीमुळे इराण हल्ले करेल, इराणलाच शांतता नकोय असं अमेरिकेला वाटतंय, अशा अनेक थिअरीज समोर येत आहेत। वाईट हेतू चर्चेत ठरतोय अडथळा असं वक्तव्य इराणचे अध्यक्ष मसूद पेझेश्कियान यांनी केलं। नाकेबंदी आणि धमक्या यामुळे चर्चेत अडथळा येतोय, आश्वासनं मोडणं ही देखील एक मोठी समस्या आहे असं पेझेश्कियान यांना वाटतंय। तर खोटी आश्वासनं जग बघतोय असं म्हणत त्यांनी अमेरिकेवर टीका केली। हॉर्मुझमधील नाकेबंदी संदर्भात व्हाईट हाऊसकडून महत्त्वाचं निवेदन जारी करण्यात आलं। नाकेबंदी म्हणजे ऑपरेशन इकॉनॉमिक फ्युरी असा व्हाईट हाऊसकडून उल्लेख करण्यात आलेला आहे। या नाकेबंदीमुळे इराणच्या अर्थव्यवस्थेचं मोठं नुकसान झालं। इराणला दररोज 500 दशलक्ष डॉलरचं नुकसान होत असल्याचा व्हाईट हाऊसच्या प्रेस सेक्रेटरी कॅरोलिन लेविट यांनी दावा केला आहे। Operation Economic Fury continues, and the effective and successful naval blockade continues as well of ships and vessels that are moving to and from Iranian ports. We are completely strangling their economy through this blockade. They're losing $500 million a day. अमेरिकेकडून करण्यात आलेली नाकेबंदी हे शस्त्रसंधीचं उल्लंघन आहे असं इराणच्या संसदेचे अध्यक्ष मोहम्मद बाघेर घलिबाफ यांनी म्हटलंय। तर हॉर्मुझची नाकेबंदी उठेपर्यंत चर्चा होणार नाही अशी भूमिका घलिबाफ यांनी मांडली। अशा परिस्थितीत हॉर्मुझची सामुद्रधुनी उघडणं शक्य नाही असंही घलिबाफ यांनी म्हटलंय। अमेरिका आणि इराण यांच्यात युद्धविराम झाला असला तरी हॉर्मुझच्या सामुद्रधुनीच्या नाकेबंदीचा हजारो जहाजांना फटका बसतोय। इंटरनॅशनल मेरीटाईम ऑर्गनायझेशननुसार पर्शियाचं आखात आणि हॉर्मुझच्या सामुद्रधुनीत अद्यापही 2000हून अधिक जहाजं अडकलेत, त्यात 20,000हून अधिक नाविकांचा समावेश आहे। युद्धतणावाखाली हे नाविक जीव मुठीत धरून आहे। अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचं अमेरिकेत रेटिंग घसरलं। 62% लोक ट्रम्प यांच्या कारभारावर नाराज आहेत। 51% लोकांनी ट्रम्प यांच्या मनस्थितीवर सवाल उपस्थित केला। इराण जिंकायला निघालेल्या ट्रम्प यांच्यावर शस्त्रसंधी करण्याची नामुष्की ओढावली। नाटो देशांसंबंधीच्या ट्रम्प यांच्या भूमिकेवरही अमेरिकन लोक नाराज आहेत। पोपसोबतच्या वादामुळे देखील ट्रम्प यांची प्रतिमा खराब झाल्याचं बोललं जात आहे। इस्रायलच्या हल्ल्यात लेबनॉनमध्ये महिला पत्रकार अमल खलील यांचा मृत्यू झाला। दक्षिण लेबनॉनच्या अल तैरी भागात युद्धाचं वार्तांकन करताना इस्रायलनं हल्ला केला। त्या हल्ल्यानंतर इमारत कोसळून राडारोड्याखाली त्या दबल्या गेल्या। मोठ्या शोधानंतर अमल यांचं शव मिळालं। अमेरिकेतील जन्मसिद्ध नागरिकत्वाच्या मुद्द्यावरून राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताबाबत केलेल्या विधानामुळे नव्या वादाला तोंड फुटलं। ट्रम्प यांनी सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला। व्हिडिओमध्ये प्रसिद्ध रेडिओ होस्ट मायकल सेवॅजने मुलांना जन्मसिद्ध नागरिकत्व मिळावेत यासाठी परदेशी नागरिक अमेरिकन कायद्यांचा फायदा घेण्यासाठी शेवटच्या महिन्यात अमेरिकेत येतात असा दावा केला। स्थलांतरित लोक चीन, भारत किंवा या पृथ्वीवरील इतर कोणत्याही नर्कसदृश्य ठिकाणाहून अमेरिकेत येतात। इथं मुलं जन्माला घालतात जी अमेरिकेचे नागरिक होतात, त्यानंतर ते चीन किंवा भारतात आपल्या संपूर्ण कुटुंबाला बोलावून घेतात असं ट्रम्प यांनी म्हटलंय। यावरून काँग्रेसनं पंतप्रधान मोदींवर टीका केली। ट्रम्प यांचं विधान अत्यंत अपमानजनक आणि भारतविरोधी आहे। पंतप्रधान मोदी यांनी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांशी बोलून आपला तीव्र आक्षेप नोंदवला पाहिजे असं काँग्रेसनं म्हटलं आहे। आखाती युद्धाचा मोठा फटका गारमेंट इंडस्ट्रीला बसलाय। कच्च्या मालाच्या पुरवठा साखळीवर परिणाम झालाय, त्यामुळे अनेक उद्योग बंद पडण्याच्या मार्गावर आहेत। ऐन लग्नसराईत गारमेंट उद्योगाला कच्चा माल मिळत नाही, अगदी वाढीव किंमत देऊनही कच्चा माल मिळत नाही। सोबतच महागाई आणि सिलेंडरच्या भीतीनं मजूर काम सोडून गावाकडे जात आहेत, त्यामुळे अनेकांना उत्पादन त्यांचं हे 50%च्या खालपर्यंत पोहोचलंय।
सध्या मी नागपूरच्या एका टेक्स्टाईल रेडीमेड इंडस्ट्रीमध्ये आपण बघू शकतो की त्याच्या वेगवेगळ्या रेडीमेड शर्ट्स असेल किंवा इतरही वेगवेगळे कपडे, त्यामध्ये विशेष करून सलवार सूट असेल किंवा त्यामध्ये मग शेरवानी असेल, लग्नासाठी लागणारे वेगवेगळे कपडे असेल, त्या तयार करणाऱ्या ज्या उद्योग आहेत त्याच्या मशिनी कशा प्रकारे बंद पडल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आहे. या उद्योगाला लागणारा जो कच्चा माल आहे तो देखील त्याचा देखील एक तुटवडा या इंडस्ट्रीला सामना करावा लागत आहे. आपल्यासोबत विवेक जैन, आपण त्यांना विचारूया आखाती युद्धामुळे नेमका काय परिणाम पाहायला मिळत आहे. पिछले काफ़ी दो महीने से लगभग युद्ध का हो चुका है, चालू हुए ना, उसका गारमेंट इंडस्ट्रीज़ पे बहुत ज़्यादा फ़र्क पड़ा हुआ है. क्रूड ऑयल नहीं आने के कारण से पॉलिस्टर, हमारा पूरा सूरत बेस कपड़ा आता है. सूरत के अंदर में पूरा पॉलिस्टर बेस है, जो पूरा क्रूड ऑयल पेट्रोलियम पदार्थ ही कहलाता है. उसके अंदर में बहुत ज़्यादा तेज़ी आई हुई है, माल समय पर अवेलेबल नहीं है, बहुत ज़्यादा शॉर्टेज हो रही है. हमारे पूरा जितना भी ऑर्डर है वो समय पर सप्लाई नहीं हो पा रहा है. उसका एक माइनस पॉइंट ये भी आ रहा है कि हमारे पास में जितनी लेबर है उसके पास में भी गैस सिलेंडर ये सब चीज़ नहीं मिलने के कारण ना वो लोग भी अपने गांव वापस चले जा रहे हैं समय पर, क्योंकि हम समय पे उनको सिलने के लिए कपड़ा भी नहीं दे पाते. उसका बहुत ज़्यादा फ़र्क पड़ रहा है हमारे पास. इससे भी आपके लेबर गए जो आए नहीं है, लगभग सब अभी 30 दिन के ऊपर हो गए जो गए हुए हैं, तो अभी वापस नहीं आए. तो क्या डर लगता है? उनको भी यही लगता है डर कि अभी वापस आ रहे हैं, समय पे काम मिलेगा नहीं मिलेगा, सिलेंडर घर की प्रॉब्लम आ रही है, सब चीज़ें आ रही है, महंगाई बढ़ती जा रही है लोग के अंदर में. कपड़ा गारमेंट बहुत ज़्यादा तेज़ी में है. लगन सराय का सीज़न अभी चालू है और 15-20 दिन 25 दिन लगन सराय के बचे हुए हैं. इसके बाद में सीज़न वैसे ही ठंडा हो जाएगा और अभी समय नहीं मिलेगा, तो वो घर पे बैठे हुए हैं काम के लिए. तामिळनाडू विधानसभेच्या सर्व 234 जागांसाठी मतदान पार पडतंय. मुख्य लढत द्रमुक आणि अण्णा द्रमुक युतीमध्ये अभिनेते राजकारणी विजय यांचा टीव्हीके पक्षही निवडणुकीच्या रिंगणात उतरला. या निवडणुकीत अनेक दिग्गजांनी मतदानाचा हक्क बजावला. मुख्यमंत्री एम.के. स्टॅलिन, अभिनेते आणि नेते विजय, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी. चिदंबरम, ज्येष्ठ अभिनेते रजनीकांत, कमल हसन, अभिनेता अजित यांनीही मतदान केलं. पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्याचं मतदान पार पडतंय. पहिल्या टप्प्यात 152 जागांसाठी तर दुसऱ्या टप्प्यात 29 एप्रिलला 142 जागांसाठी मतदान पार पडतंय. तृणमूल काँग्रेस आणि भाजप यांच्यात थेट लढत होती. ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखालील तृणमूलची गेल्या 15 वर्षापासूनची सत्ता संपुष्टात आणण्यासाठी भाजपनं जणू कंबर कसली. खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी अनेक दौरे केले. ममता बॅनर्जीही आपली सत्ता टिकवण्यासाठी प्रयत्नशील आहेत. त्यामुळे पश्चिम बंगालचं मैदान कोण मारणार हे 4 मे रोजी कळेल. पश्चिम बंगालमधल्या मतदानाला हिंसाचाराचं गालबोट लागलं. मुर्शिदाबादमध्ये मतदान केंद्रावर सुतळी बॉम्ब फोडण्यात आला. कुमारगंजमधल्या मतदान केंद्रावरही तणाव निर्माण झाला. टीएमसी कार्यकर्त्यांनी भाजपच्या पोलिंग एजंटला अडवल्याचा आरोप होतोय. भाजप एजंटला स्थानिकांनी हुसकावून लावल्याची माहिती समोर आली आहे. पश्चिम बंगालमधल्या एका मतदान केंद्राजवळ हत्ती दाखल झाल्यानं काही काळ मतदान थांबवावं लागण्याची घटना घडली. पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात 152 जागांवर मतदान होते. झारग्राम जिल्ह्यातल्या जितूसोल प्राथमिक शाळेत हे मतदान केंद्र आहे. अचानक गजराज इथे अवतरल्यानं रांगेत उभे असलेले मतदार काही काळ घाबरून गेले. थोड्या वेळानंतर हत्तीला हुसकावून लावण्यात आलं. बारामती विधानसभा पोटनिवडणुकीसाठी पवार कुटुंबियांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. मतदानाला सुरुवात होताच काटेवाडी मतदान केंद्रावर सर्वप्रथम उपमुख्यमंत्री आणि बारामती पोटनिवडणुकीच्या उमेदवार सुनेत्रा पवार मतदानासाठी दाखल झाल्या. त्यांनी मतदानाचा हक्क बजावला. त्यांच्यासोबत पार्थ पवार आणि जय पवार देखील होते. काटेवाडीतच अजित पवारांचे बंधू श्रीनिवास पवार यांनीही मतदान केलं. नंतर बारामती रिमांड होम मतदान केंद्रावर सुप्रिया सुळेंनी हक्क बजावला. पिंपळी गावात रोहित पवारांनी कुटुंबासोबत मतदान केलं. बारामतीत दुपारी 3 वाजेपर्यंत सरासरी 40.36% मतदानाची नोंद झाली. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार मतदानानंतर माध्यमांशी बोलताना भावूक झाल्या. ही भावनिक निवडणूक असल्याचं सुनेत्रा पवार म्हणाल्या. सगळ्याच बाजूने अत्यंत भावनिक निवडणूक आहे. त्यांचं वय तुम्हाला माहिती आहे की त्यांचं वय जवळजवळ 89 वर्ष असल्यामुळे त्यांचं घरी मतदान झालेलं आहे. त्यांचे आज आशीर्वाद घेऊन मी आत्ताच इथे आलेले आहे. आणि दादांशिवाय कुठल्याही गोष्टी आपल्याला करण्याची सवय नाही, पण आज आपल्याला हे मानून चाललं पाहिजे की दादा आपल्यात नाहीत. आणि सगळ्याच बारामतीकरांनी
लक्षात घेतलेलं आहे आणि ते मतदानासाठी बाहेर पडत आहेत. अहिल्यानगरच्या राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीत तिरंगी लढत पाहायला मिळते. भाजपकडून अक्षय कर्डिले निवडणुकीच्या रिंगणात आहेत, तर शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे गोविंद मोकाटे यांनी कर्डिले यांना आव्हान दिले. याशिवाय ठाकरेंच्या शिवसेनेचे बंडखोर अपक्ष उमेदवार रावसाहेब खेवरेही निवडणुकीच्या रिंगणात उतरले. या तिन्ही उमेदवारांनी मतदानाचा हक्क बजावला. या पोटनिवडणुकीत आता कोण बाजी मारणार हे पाहावं लागेल. आज हा परिवार माझ्यासोबत एक कुटुंबासारखा उभा आहे, म्हणून मला पूर्णपणे खात्री आहे, विश्वास आहे. मी आज डोळे बंद करून सांगू शकतो की इथं येणारा प्रत्येक व्यक्ती नगर राहुरी पाथर्डीचा हा पूर्णपणे साहेबांच्या प्रती असणारी भावना ही माताच्या रूपात व्यक्त होऊन मला संधी देतोय. त्या संधीची जाणीव मला आयुष्यभर राहणार आहे. राहुरीतले ठाकरेंच्या शिवसेनेतले बंडखोर अपक्ष उमेदवार रावसाहेब खेवरे यांनीही मतदान केलं. राहुरी तालुक्यात देसवंडीत त्यांनी कुटुंबासह मतदान केलं. तालुक्याच्या अस्मितेसाठी लढत असल्याचं ते म्हणाले. आपल्याकडे धनशक्ती नसली तरी जनशक्ती आहे असा दावा त्यांनी केला. 1,93,000 मतं आमच्या असताना आम्हाला उमेदवारी करू दिली जात नाही किंवा उमेदवारी अर्ज भरू दिला जात नाही. त्याच्याचमुळं मी ह्या तालुक्याची अस्मिता घेऊन ह्या तालुक्याच्या सर्वसामान्य कुटुंबातल्या माणसाला घेऊन ही निवडणूक लढतोय आणि ही निवडणूक मी 100% जिंकणार. ह्या तालुक्यात परिवर्तन होणार आहे आणि तालुक्याची अस्मिता म्हणून उद्या रावसाहेब खेवरेच आमदार होणार आहे. बारामतीच्या पोटनिवडणुकीत दादांच्या वारसाची चर्चा रंगली. जय पवार यांनी 2029ची निवडणूक लढवण्याची इच्छा बोलून दाखवली. कार्यकर्त्यांना वाटतं आपण निवडणूक लढवावी असं जय पवार म्हणाले. त्यामुळे जय पवार आता राजकारणात सक्रिय होणार असल्याची चर्चा रंगली. जरी सुनेत्रा वहिनींची असली तरी देखील चर्चा ही आहे की तुम्ही या पुढच्या काळात आता 2029मध्ये तुम्हाला त्या सगळ्या याच्यात पुढे केलं जात आहे आणि तुम्ही ज्या पद्धतीने लोकांची मागणी आहे की 19मध्ये मी उमेदवार व्हावं, 29मध्ये मी उमेदवार व्हावं. पण माझी आशा आहे, नाही तर माझ्या मनात काय आहे की मी पक्षाचा छोट्या कार्यकर्ता म्हणूनच कास माझे पुढे चालू ठेवावं आणि सगळ्यांना तिथं मदत करावी. 29ला तुम्ही तुमची तयारी असणार? नाही, मी तुम्हाला आताच बोललो, माझी नाही, लोकांची ती मागणी. जय पवार. दरम्यान बारामतीत 2029ला पुन्हा पवार विरुद्ध पवार ही लढत होणार का, याविषयी अजित पवारांचे बंधू श्रीनिवास पवारांनी प्रतिक्रिया दिली. दादा म्हणायचे, जय नको राजकारणात पडू, पण लोकांचं बघून इच्छा झाली असेल असं श्रीनिवास पवारांनी म्हटलं. तो दोघंही तरुण आहेत, त्याच्यामुळं असू शकतं. आता प्रत्येकाची ती वेगवेगळी मतं आहेत. रोहितचं मत आहे, जयचं मत आहे की त्याला उभं राहायचं. फिरून फिरून त्याची पण इच्छा आहे, कारण मागं तो म्हणत होता की दादा म्हणायचं की रोहित नको याच्यात, आपलं जय नको याच्यामध्ये पुढे, चांगलं नाही आहे. पण लोकांचं बघून 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 इच्छा तयार झालेली असेल आणि त्याच्यात चूक काही नाही आहे. शेवटी दादाचा मुलगा आहे तो, कोण ना कोणतरी 29ला बहुतेक वहिनी माघार घेतील आणि हा येईल असं दिसतं. रोहित पवारांना स्वतः बारामतीमधून निवडणूक लढवण्याची इच्छा आहे का, असाही प्रश्न उपस्थित होतो. आता ते त्यांनी ठरवायचे, त्याच्या डोक्यात काय हे आपण सांगू शकत नाही आणि ते कालच ठरवेल. मग ते म्हणतात की मी कर्जत जामखेडवरूनलाच लढेन, पण अलीकडे त्यांचं बारामती परिसरामध्ये दौरा करणं, लोकांना भेटणं वाढलं आहे. हो, ते मी पण बघतोय वाढलेलं आहे, पण त्याच्यामुळं साहेबांचा मतदारसंघ सांभाळायची जबाबदारी पण त्याला घ्यायची असेल, सांगता येत नाही म्हणून पण वाढलं असेल. अजित पवार असतानाही बारामतीत पवार विरुद्ध पवार लढत झाली. 2029लाही जय पवार विरुद्ध योगेंद्र पवार अशी लढत होऊ शकते असं रोहित पवारांनी म्हटलं. तसंच जय पवारांच्या वक्तव्यावर सुप्रिया सुळेंनीही प्रतिक्रिया दिली आहे. त्यांचा पक्ष वेगळा आहे, त्यांच्या पक्षाने जो कुठला निर्णय त्यावेळेस तिथं घेतला जाईल, म्हणजे काकी जर निवडणुकीला त्यावेळेस उभं राहणार नसतील आणि जे उभं राहणार असेल, शेवटी त्यावेळेस जी लढाई होईल 2029ला ती तशी बघितली तर सर्व पक्षीय ती लढाई त्या ठिकाणी होऊ शकते. आता दादांच्या वेळेस पण पवार विरुद्ध पवार झालं, कितीही मनामध्ये इच्छा नसेल, पक्ष वेगळे राहतीलच, कारण का आम्ही विरोधात आहोत आणि उद्या जाऊन मग तिथं जय उभा राहिला, इथून युगेंद्र तिथं असू शकतं. त्यामुळे ह्या अनुषंगाने पवार विरुद्ध पवार हे बारामतीमध्ये किती लोकांची इच्छा नसली तरी होऊ शकतं. एकतर प्रत्येकाला ह्या
एका सशक्त लोकशाहीमध्ये कोणाला इलेक्शन लढायचे हा अधिकार प्रत्येकाला आहे आणि त्यांच्या पक्षाचा अंतर्गत प्रश्न असेल ना कोणी लढायची ती सीट. दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसचं विलिनीकरण झालं असतं तर अजित पवार मुख्यमंत्री झाले असते असं रोहित पवारांनी म्हटलं. त्यावरून भाजपचे मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांनी रोहित पवारांना प्रश्न विचारला. अजित पवार मुख्यमंत्री का झाले नाहीत ते शरद पवारांना विचारा असं बन यांनी म्हटलंय. दादा असताना विलिनीकरण होणार होतं. दादा असताना विलिनीकरण झालं असतं तर मी तुम्हाला आत्ता आत्मविश्वासाने सांगतोय 2029चे या राज्याचे मुख्यमंत्री हे दादा 100% त्या ठिकाणी झाले असते. आणि मग आता दादा आज नसल्यामुळे दादांची इच्छा ती होती आणि दादाच आज नसतील. दादा खऱ्या अर्थाने पुढाकार घेणारी व्यक्ती त्या परिवारातून होती नाही तर पक्षातून होती. दादाच नसतील तर आज विलिनीकरणाचा प्रश्न हा उद्भवत नाही आणि निर्माण सुद्धा होत नाही. 2004ला काँग्रेसपेक्षा शरद पवार साहेबांच्या पक्षाला जास्त जागा मिळाल्या होत्या. अजितदादांना मुख्यमंत्री करण्याची संधी होती, परंतु माननीय शरद पवार साहेबांनी अजितदादांना मुख्यमंत्री न करता त्यावेळेला मुख्यमंत्रीपद काँग्रेसच्या वाट्याला दिलं. अजितदादा 2004 साली मुख्यमंत्री झाले असते तर पुढचे 10 वर्ष महाराष्ट्राचे मुख्यमंत्री राहिले असते. रोहित पवारांना असं वाटतं की येणाऱ्या काळामध्ये महाराष्ट्राचं नेतृत्व आणि मुख्यमंत्रीपद आपल्याला मिळावं, यासाठी रोहित पवारांचे हे सगळे प्रयत्न सुरू आहेत. शिवसेना आमदार संजय गायकवाड पुन्हा वादात सापडले. संजय गायकवाड यांची एक ऑडिओ क्लिप समोर आली. यात संजय गायकवाड यांनी शिवाजी कोण होता या पुस्तकाच्या प्रकाशकांना शिवीगाळ केली. पुस्तकाचे प्रकाशक प्रशांत आंबे यांना गायकवाड यांनी जीवे मारण्याची धमकी दिली. घरात घुसून मारेन, चिरडून टाकेन, जीभ छाटेन अशा धमक्या संजय गायकवाड यांनी दिल्या. त्यांची ही ऑडिओ क्लिप सध्या चांगलीच व्हायरल झाली आहे. ऑडिओ तो व्हायरल झाला. काही तोडून मोडून त्याने त्याच्यामध्ये शब्द काही कट केले, काही ठेवले. मी त्याला विचारत असताना तो जो सारखा मला डिचवत होता आणि त्याच्यामुळे त्याला मी शिव्या हासडल्या. त्याला मी जीभ हासडायची जी काही भाषा वापरली, 100% अशा माणसाची जीभ हासडलीच पाहिजे. आणि अशा पुस्तकांमध्ये जिथे शिवरायांचा विकृत इतिहास किंवा एकेरी भाषा, आम्ही नाही या महाराष्ट्रात शिवरायांचा अपमान सहन करू शकत नाही. अशा प्रकारची पुस्तकं आम्ही वाचू शकत. आणि म्हणून ही पुस्तकं देखील अशा प्रकारची ज्याच्यामध्ये शिवरायांबद्दलचं जी विचित्र लिखाण आहे हे देखील नष्ट केलं पाहिजे. आमदार संजय गायकवाड यांनी दिलेल्या धमक्यांची तक्रार प्रकाशक आंबी हे राजारामपुरी पोलीस ठाण्यात करणार आहेत अशी माहिती आहे. अत्यंत अश्लील भाषेमध्ये म्हणजे एखादा आमदार अशी घाणेरडी भाषा वापरूच कसा शकतोय आणि अशा लोकांना आपण निवडून देतोय. ते मला आईवरून बायकोवरून अत्यंत घाणेरड्या भाषेमध्ये शिव्या देत होते. त्याच्यानंतर ते मला तुझी जीभ कापतो, तुला घरात घुसून मारतो अशा पद्धतीनं सुद्धा धमक्या देत होते. तरीसुद्धा मी त्यांना वारंवार हे सांगत होतो की तुम्ही पुस्तक वाचा, पण त्यांना तो पर्याय नकोसा होता, कारण की त्यांना वाचनाची सवय अजिबात नसणार आहे. आज आम्ही राजारामपुरी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करणार आहोत.